या विषयावरती त्यांची PhD चालू आहे. वेगवेगळ्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी 20 रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 शिलालेख त्यांनी नव्याने शोधलेले आहेत. अशा या आपल्या काटकर सरांचं मी इतिहास विभागाच्या वतीने स्वागत करतो आणि की आपला जो विषय आहे सांस्कृतिक चळवळीचा इतिहास या विषयावरती आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्ग सुरू करा. हॅलो, आवाज येतोय सर? हा येतोय सर, येतोय ना आवाज? हा, हॅलो, येतोय आवाज येतोय सर, बोला. सर्व गुरुवर्यांना नमस्कार, विद्यार्थी मित्रांना सुद्धा नमस्कार. शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागाच्या वतीनं मला आज बोलण्याची संधी दिलेली आहे, त्यामुळं मी इतिहास विभागाला पहिल्यांदा धन्यवाद देतोय. मी आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या गेल्या 20-22 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या वाटचालीचा आढावा आपल्यासमोर मांडत आहे. मी एक अभ्यासक म्हणून आढावा न मांडता एक विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर मी बोलणार आहे. काही त्रुटी सुद्धा राहू शकतील, कारण हा सगळ्या अलीकडच्या 20-22 वर्षाच्या चळवळीचा एक इतिहास मी आपल्यासमोर मांडत आहे. सर्व गुरुवारी आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक चळवळी झालेल्या आहेत त्या चळवळीमध्ये गेल्या या 25 वर्षामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ नावाची एक चळवळ साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. तसा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक या सगळ्या अभ्यासाच्या चळवळीचा अभ्यास आपण केला तर अगदी नाथ पंथापासून महानुभव पंथापर्यंत, वारकरी पंथापासून तर अलीकडच्या सगळ्या एक गाव एक पाणवठा चळवळ असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असेल, जाती निर्मूलनाची चळवळ असेल, नर्मदा बचाव आंदोलनाची चळवळ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये एक धारदार चळवळ सुरू होती की समान पाणी वाटपाची चळवळ. अशा अनेक चळवळी झाल्या होत्या आणि या चळवळीने त्या काळातल्या लोकांच्या प्रश्नांची पकड घेतलेली होती. अशाच पद्धतीने एका चळवळीचा उदय झाला तो 1999 साली आणि त्या चळवळीचं नाव होतं विद्रोही सांस्कृतिक चळवळ. या चळवळीचा उदय का झाला, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि नेमका हा विषय ऐरणीवर का आला, याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये गेल्या 125 वर्षामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाची एक साहित्याची चळवळ दरवर्षी संमेलनाच्या रूपाने आपल्यासमोर येत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ही चळवळ येत होती. या चळवळीला काउंटर करत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जन्म झालेला होता. काउंटर करणे म्हणजे विरोध करणे का, तर विद्रोहीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे आम्ही विरोध करत नाही पण आमची मतं मांडतोय, आमच्या साहित्याचं सगळं जीणं आम्ही या मराठी साहित्य विश्वासमोर आणि जगासमोर मांडतोय. हे असं एकदम झालंच कसं, तर हे होत असताना याला एक पार्श्वभूमी आहे. 1999 साली महाराष्ट्रामध्ये त्या काळातल्या राजकीय पक्षांनी साहित्यिकांच्या वर आपल्या लेखणीतून हल्ले केले होते, कृतीतून हल्ले केले होते. हे हल्ले करत असताना त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी साहित्यिकांनी एक भूमिका मांडलेली होती की राज्यकर्त्यांनी जी दडपशाही सुरू केलेली आहे ती दडपशाही फॅशिझमच्या स्वरूपातली आहे. लोककलावंतांचा, साहित्यिकांचा आणि विचारवंतांचा आवाज 1999 साली दाबला जातो म्हटल्यानंतर पुरोगामी साहित्यिकांनी याबाबत आवाज उठवावा असा एक सूर महाराष्ट्रामध्ये आले होता. पण त्या काळातल्या काही साहित्यिकांनी, विचारवंतांनी कचखाऊ भूमिका घेतलेली होती. याच्या विरोधामध्ये 1999 साली विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जन्म झालेला आहे. हा जन्म होत असताना त्याला एक पार्श्वभूमी आहे. याच 1999 साली महाराष्ट्रामध्ये मुंबईतल्या दादरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलन काउंटर त्याच समान तारखेला या फेब्रुवारी महिन्यातल्या 7-8 तारखेला आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे धारावी, त्या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये विद्रोहीचं पहिलं संमेलन भरलेलं होतं. एका बाजूला सगळा झगमगाट होता, जेवणावळी होती, विद्युत रोषणाई होती आणि गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या भूमिका न घेणारी सगळी सजावट होती.
त्याला अखिल भारतीयाचं नाव देण्यात आलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं जे साहित्य संमेलन झालं होतं धारावीला, ते गरीब कष्टकऱ्यांचं संमेलन झालं होतं. आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या वंचित समाजातल्या शेतकऱ्यांच्या पासून, कामगारांच्या पासून, आदिवासींच्या पासून, भिल्लांच्या पर्यंत ते कामगार कष्टकऱ्यांच्या पर्यंत सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न त्या साहित्य संमेलनातून झालेला होता. अशी फारकत का झालेली होती? त्याला एक कारण आहे. विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर सुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलन वाल्यांनी या संमेलनावर टीका केली होती. वेगळी चूल मांडण्याचा अजिबात कोणी प्रयत्न करू नये असा विचार त्यांनी दिलेला होता. पण वेगळी चूल का मांडतोय याचं विश्लेषण त्या काळात केलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो सुद्धा या चळवळीचा अभ्यास करताना आपल्याला आज SYBAच्या अभ्यासक्रमामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा समावेश करण्यात आलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा ही चळवळ एक भाग झालेली आहे. केवळ 1999 पासून विद्रोह झाला का? नाही. भारतातल्या विद्रोहाची परंपरा चारवाक, बुद्ध, महावीर, नामदेव पासून, तुकोबा पासून, महात्मा फुले, फुलेशाह आंबेडकर, हे गाडगेबाबांच्या पासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत ही विद्रोहाची परंपरा होती. विद्रोह म्हणजे नेमका काय? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला अत्यंत सकारात्मक पद्धतीने विरोध करणे म्हणजे विद्रोह. पण या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी पद्धतशीरपणे केलेला आहे. या चळवळीत माणसं शिवाय देतात, एका जातीच्या विरोधात ओरडतात, काही साहित्यिकांच्या विरोधात ओरडतात, अशा पद्धतीची टीका झाली होती. पण या चळवळीचा अत्यंत खोलवर सूक्ष्मपणे अभ्यास केल्यानंतर हे निदर्शनास येते, या चळवळीनं कोणावरही नकारात्मक टीका केलेली नाही. उलट आपले साहित्य, आपला विचार दडपून ठेवण्याचा जो हजारो वर्षाची दडपण्याची जी परंपरा होती, त्या परंपरेला विरोध करून आपला एक नवीन प्रवाह या विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आणि कल्चरच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहिलं विद्रोही साहित्य संमेलन झाल्यापासून आजपर्यंत गेल्या 22 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून 15 संमेलनं झालेली. या मुख्य संमेलनाचा सगळा विषय शेतकरी केंद्रित, भूमिहीनांच्या केंद्रित, आदिवासींना केंद्र धरून, वंचितांना केंद्र धरून, कामगारांच्या प्रश्नावर, शिक्षणाच्या प्रश्नावर, बेकारीच्या प्रश्नावर झालेले आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एकच उदाहरण सांगतो. पु ल देशपांडे यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी एक हेडलाईन दिली होती, अख्खा महाराष्ट्र हेलावून गेलाय, महाराष्ट्र दुःख सागरात बुडालेला आहे. ही एक जातीय, एका विचारधारेची हेडलाईन महाराष्ट्रामध्ये गेली त्या काळात 1 महिनाभर चालली होती. त्याला काउंटर म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने एक परिसंवाद घेतला. त्या परिसंवादाचाच विषय होता एकेकाळी अण्णाभाऊ आणि अमर शेख सुद्धा गेलेले होते. याचा अर्थ काय? तळागाळातल्या माणसांचं साहित्य मांडणारं, वेदना मांडणाऱ्या आणि हुंकार मांडणाऱ्या साहित्यिकांना, कार्यकर्त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीही स्टेज मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता किंवा त्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. मराठी साहित्य विश्वामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या आणि साहित्य विश्वामध्ये वेगळी कामगिरी करणाऱ्या अण्णाभाऊंच्या नावाचा सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीही विचार केलेला नव्हता. मग हे साहित्य नाही का? तर हे साहित्य होतं. 35 दर्जेदार कादंबरी लिहिणाऱ्या अण्णाभाऊंचा साधा उल्लेख सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केला जात होता. अशा साहित्यिकांचं करायचं काय? अण्णाभाऊंच्या पासून, बाबुराव बागुलांच्या पासून, नामदेव ढसाळांच्या पासून, किशोर शांताबाई काळेंच्या पासून, आत्तापर्यंत अगदी अलीकडच्या पर्यंत नितीन चंदनशिवेपर्यंतच्या कोणत्याही साहित्यकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पायरी चढता आली नव्हती किंवा विचार मांडता आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्यच असं होतं की गेल्या 125 वर्षामध्ये केवळ अभिजात संस्कृती आणि अभिजात विषय घेऊन मराठी साहित्य विश्वाला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण याला काउंटर करून विद्रोहाने पहिल्यांदा गरीब, कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचा विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. या सगळ्या साहित्य चळवळीमध्ये विद्रोहीच्या नेते मंडळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला. 1999च्या स्थापनेपासून डॉक्टर आहार साळुंखे सर जे आपल्या सातारचेच आहेत, डॉक्टर यशवंत मनोर जे नागपूरचे आहेत, वारुभाऊ सोनवणे, बाबुराव बागुल यासारख्या माणसाने विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं नेतृत्व केलेले. या विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक संमेलनाच्या माध्यमातून नंतर एका संघटनेचा जन्म झाला. या संघटनेच्या माध्यमातून मग दरवर्षी साहित्य संमेलन, परिसंवाद आणि वेगवेगळी कार्यपद्धती असे ठरवण्यात आलेला. हे सगळं होत असताना गेल्या 20-22 वर्षामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं आपल्या चळवळीचं चारित्र्य अत्यंत शुद्ध राखण्याचा प्रयत्न केलेला. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी एक उदाहरण सांगतो. सांगली जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन 10 ते 12 वर्षापूर्वी करण्यात आले. या संमेलनावर लाखो रुपयाचा पैसा खर्च करण्यात आलेला होता.
पण या साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशोब अद्यापपर्यंत मांडण्यात आलेला नव्हता. पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं आपले कार्यपद्धती विकसित करताना साहित्य संमेलन किंवा कोणताही कार्यक्रम घेतल्यानंतर त्या कार्यक्रमाचा हिशोब महिन्याभरामध्ये जाहीररित्या समाजासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व संदर्भामध्ये अभियानांची चळवळ एका बाजूला राहिली, अखिल भारतीयवाल्यांच्या विद्रोहाची ही गरिबांची चळवळ झालेली आहे, पण याचं चारित्र्य आतापर्यंत शुद्ध राहिलेलं आहे. संमेलन घेत असताना एक महत्वाची गोष्ट आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेत असताना महाराष्ट्र सरकार या संमेलनाला 25 लाखाची देणगी आतापर्यंत देत असताना प्रत्येक संमेलन ते देत. विद्रोहीचं काय आहे, तर विद्रोहीनं आपल्या भूमिकेमध्ये आणि जाहीरनाम्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मांडलेली आहे, सरकारी पैसा घ्यायचा नाही, भांडवलदारांच्याकडून पैसा घ्यायचा नाही, कोणत्याही चुकीच्या माणसांच्याकडून पैसा घ्यायचा नाही. आपली चळवळ ही गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांची चळवळ आहे. येणाऱ्या माणसाने एक मुठभर धान्य 1 रुपया दिला तरी अशा सगळ्या संमेलनाचे यशस्वी आयोजन आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, सांगलीच्या विद्रोही साहित्य संमेलनाचा 2010 सालचा मी साक्षीदार आहे. सगळ्या गरीब कष्टकऱ्यांच्या बोलून जिल्हाभर फिरून 12 ते 15 फूट एक मुठभर धान्य गोळा करून 4.5 लाख रुपये देणगी पैशा रूपातून गोळा करण्यात आलेली होती. संमेलन अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं होतं आणि या संमेलनाचा हिशोब विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं एका महिन्याच्या आत समाजासमोर मांडलेला होता. या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या चारित्र्याबद्दल त्या काळातल्या महाराष्ट्र टाइम्सनं मोठा आग्रह केला होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये होणारी मारामारी, जेवणावळी, झगमगाट हा सगळा बाजूला टाकून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अत्यंत साधेपणानं ही साहित्याची आणि सांस्कृतिक चळवळीची भूमिका समाजासमोर मांडलेली आहे. विद्रोहीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विरोध काय, तर तुमच्या मी माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्राच्या तमाशा विश्वातलं अत्यंत नामवंत असं नाव आहे काळूबाळू. केवळ काळूबाळूच नाही, महाराष्ट्रातल्या कोणत्याही लोककलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीही स्टेज मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. मग ही साहित्यिक मंडळी नाहीत का, सांस्कृतिक आणि कलेच्या क्षेत्रातली मंडळी नाहीत का, होती, पण त्यांना मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कदापि अखिल भारतीयवाल्यांनी केलेला नव्हता. एक जातीय एकाच वर्गाची मक्तेदारी, तोचपणा, तेच परिसंवाद, त्याच कथा कविता अशा पद्धतीला कंटाळून विद्रोहीचा जन्म झालेला होता आणि एक नवीन साहित्याचा सकारात्मक, कोणावरही टीका न करता अत्यंत पॉझिटिव्ह आणि आपलं आहे ते मांडण्याचा, खरं मांडण्याचा, शेतीशी निगडीत, कष्टाशी निगडीत साहित्य मांडण्याचा प्रयत्न विद्रोहीने केलेला होता. केवळ काळूबाळू यांचंच उदाहरण नाही, महाराष्ट्रामध्ये आदिवासी कला, लोकसंस्कृती आहेत, वारली कलेपासून वारली नृत्य आहेत, धनगरी नृत्य, धनगरी कला आहेत, प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या कला आहेत. त्या कलेला कधीही स्थान देण्याचा प्रयत्न अखिल भारतीय म्हणवणाऱ्या अभिजनवाद्यांनी केलेला नव्हता, पण विद्रोहीच्या मंचावर या सगळ्या कलाकारांना मानाचं स्थान देऊन त्यांची कला समाजासमोर मांडण्याचं, त्यांचं दुःख, त्यांची वेदना, त्यांचा हुंकार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे सगळं होत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं नवीन मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी लहान मुलांच्यासाठी अंकलिपीचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं. त्यासोबत गेल्या 22 वर्षामध्ये 35 छोट्या मोठ्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. कार्यपद्धतीचं विश्लेषण करत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्रामध्ये आज प्रवाह असले तरी सुद्धा मुख्य प्रवाहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रावर अत्यंत परिणामकारक काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ हेच झालं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठी साहित्य विश्वाची चळवळ असू दे किंवा मराठी रंगभूमी असू दे, ती मराठी रंगभूमी आणि साहित्य विश्वाची चळवळ मोजक्या माणसांच्या हातामध्ये आहे आणि होती. त्याला काउंटर करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाची एक नाट्य चळवळ सुरू केली. या नाटकाचे महाराष्ट्रात हजारोभर प्रयोग झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दंगा करण्याचा आणि जाती आणि धार्मिक दृष्टीनं छत्रपती शिवरायांच्या नावाचा उपयोग करणाऱ्या सर्व मंडळींना या नाटकानं सनसनीत उत्तर दिलेलं होतं. या नाटकामध्ये शेतकऱ्यांचे शिवाजी महाराज, गरिबांचे शिवाजी महाराज, आया अब्रूचं रक्षण करणारे शिवाजी महाराज मांडण्यात आलेले होते. या शिवाजी महाराजांच्या इतिहासाला खरेपणानं, अत्यंत सच्चेपणानं आणि इतिहासाला सामोरे घेऊन जाण्याचा प्रयत्न झालेला होता. साहित्याच्या चळवळीत तेच, मराठी रंगभूमीच्या चळवळीत तेच, या देशामधल्या गरीब कष्टकऱ्यांचा आवाज साहित्यातून आणि कलेतून मांडायचा प्रयत्न झाला तर त्याला स्टेज मिळवून दिलं जात नव्हतं. पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून असे स्टेज मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार करत असताना मी तुमच्यासमोर एकच गोष्ट मांडतो. गेल्या 125 वर्षामध्ये
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचा विषय मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितला होता की 1960 पर्यंत मराठी साहित्य विश्व केवळ प्रेम आणि चंद्र या दोन गोष्टीमध्ये अडकून पडलेलं होतं. प्रेम म्हणजे काय? प्रेमावर कविता करणे आणि त्याची तुलना चंद्राशी करणे. पण अण्णाभाऊ सारखा, बाबुराव बागुलांच्या सारखा किंवा नामदेव ढसाळांच्या सारखा दमदार साहित्य त्या काळामध्ये प्रश्न विचारत होता. तुम्हाला चंद्र दिसल्यानंतर सुंदर स्त्रीचा मुखडा किंवा चेहरा दिसतोय, पण महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या गरिबांना चंद्र बघितल्यानंतर भाकरीचा तुकडा दिसतोय. त्या सुंदर स्त्रीच्या मुखड्यापेक्षा भाकरीचा तुकडा ही वेदना आणि हुंकार आणि ही जगण्याची चळवळ अत्यंत महत्वाची होती. हीच चळवळ या देशातल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीला पुढे घेऊन जाणार होती. हे सगळं होत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बाबतीत डॉक्टर आहा साळुंखे यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. विद्रोह म्हणजे दुसऱ्यांना शिव्या देण्याची चळवळ अजिबात नाही. स्वतःवर झालेल्या अन्याय अत्याचारातून मुक्त होण्याचा आणि आपल्या पंख मोकळं करून आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं वेगळ्या पद्धतीने या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा गेल्या 20-25 वर्षामध्ये या चळवळीनं महाराष्ट्रामध्ये आपलं मूळ धरलेलं आहे. मूळ धरत असताना या चळवळीनं अत्यंत पद्धतशीरपणे आपली परंपरा लोकांच्या समोर साहित्यातून कलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही परंपरा मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्या पद्धतीनं चारवाकापासून, बुद्धापासून, महावीरांच्या पासून, अगदी नाथपंथाच्या चळवळीपासून महानुभाव पंथाची चळवळ, आपल्याकडची वारकरी चळवळ तुकोबापासून फुले शाहू आंबेडकरांच्या पासून, अगदी गाडगेबाबांच्या पासून आतापर्यंतच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत या चळवळीची एक परंपरा राहिलेली आहे. खरं ते मांडा, आपले अनुभव मांडा, आपलं दुःख मांडा आणि या दुःखाला जगाच्या वेशीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, अशा पद्धतीच्या चळवळीची भूमिका राहिलेली आहे. हे सर्व होत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये एक महत्वाचा प्रयोग झालेला होता. त्या हा सर, माईक ऑफ झालाय आपला. नाही त्याचं माईक ऑन ऑनच आहे. स्त्रियांना समान दर्जा अशा पद्धतीची चळवळ, त्या चळवळीला आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बसव कल्याण ते देऊ अशी समतेची युगदिंडी मांडलेली होती. आणि या युगदिंडीतून महात्मा बसवण्णा ते संत तुकाराम, वारकरी पंथ ते शरण चळवळ असं द्वैत मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. इतकं सगळं होत असताना सुद्धा विद्रोही सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळतोय की नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जात आहे. तुम्हाला मी अत्यंत दोनच उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगतो. विद्रोही सांस्कृतिक चळवळीत आघाडीने काम करणारे कॉम्रेड धनाजी गुरव आणि दुसरे आहेत लातूरचे प्राध्यापक, या दोघांना महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलेलं शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोलाई जे नाटक आहे, या नाटकाला झी मराठीचे 11 पुरस्कार मिळालेले होते. याचा अर्थ समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी आता या चळवळीला मान्यता दिलेली आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर ही चळवळ काम करत असताना आता मान्यता म्हणून याला याला मान्यता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं होत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उत्तर देत असताना महात्मा फुलेंच्या 1800 हा सर, आवाज पुन्हा बंद झालाय. मांडली होती तीच भूमिका विद्रोहीनं आपला आवाज म्हणून, आपला सिद्धांत म्हणून पुढे नेलेला आहे. आणि गेल्या 20-22 वर्षामध्ये हेच पत्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीची धार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं सगळं होत असताना महाराष्ट्र सरकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य परिषद, मराठी रंगभूमीची प्रस्थापित सगळी चळवळ, या चळवळीनं गरीब वंचित कलाकारांना कधीही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अडचणीच्या काळामध्ये या गाव कुसाबाहेर असणाऱ्या
बहुजन समाजातील कलाकारांना मदतीचा कधीही हात या अखिल भारतीय चळवळीने दिलेला नव्हता. एक सोपं आणि साधं उदाहरण मी तुमच्या समोर मांडतोय. ज्या काळूबाळूंचा उल्लेख मी केलेला होता, हे दोन्हीही महान कलाकार, ज्या कलाकारांची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी घेतलेली होती, ते कलाकार आज आपल्या हयात नाहीत. या दोन्ही कलाकारांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो दिलाही होता. दुसरं मी उदाहरण सांगतो. बाबासाहेबांच्या चळवळीतून महाजनशनच्या माध्यमातून वामनदादा कर्डकांनी जो आवाज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिला होता, त्या वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना सुद्धा विद्रोही सांस्कृतिक चळवळीला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे तमाशा कलावंत असू देत, गाव कुसाबाहेरचे कलावंत असू देत, गोंधळ घालणारे कलावंत असू देत, आदिवासी भिल्ल कलाकार असू देत, या सगळ्या कलाकारांना आवाज देण्याचा, स्टेज देण्याचा प्रयत्न या चळवळीने केलेला आहे. ही चळवळ केवळ साहित्यात राहिली नाही, कलेच्या अंगात नाट्य चळवळीच्या रूपातून ही चळवळ आली होती. विद्रोही शाहीर संभाजी भगत, विद्रोही शाहीर जालिंदर गिगे, विद्रोही शाहीर कॉम्रेड शिवराम, विद्रोही शाहीर अविनाश कदम यांच्या माध्यमातून वेगळी गाणी मांडण्याचा प्रयत्न या 20-22 वर्षामध्ये झालेला आहे. ज्या गाण्यातून गरिबांचं दुःख, वेदना, हुंकार मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्या साहित्याचा विषय हा अभियानांची चळवळ राहू दे, पण गरिबांच्या चळवळीचं काय, गरिबांची चळवळ या साहित्यातून मांडला पाहिजे, असाच विचार घेऊन या चळवळीने गेल्या 20-22 वर्षामध्ये काम केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत मराठी साहित्य विश्वामध्ये जी अडगळीत पडलेली ही सगळी नावं होती, या नावांना स्टेज देण्याचा प्रयत्न विद्रोही सांस्कृतिक चळवळ केला होता. ही चळवळ श्रमण संस्कृती आणि श्रमिकांची संस्कृती मांडणारी चळवळ आहे. स्वतःची कला विकसित करणारी आणि समाजासमोर मांडणारी ही चळवळ आहे. या चळवळीनं गेल्या 20-22 वर्षामध्ये मराठी साहित्य विश्वामध्ये एक वेगळी अशी विचारधारा मांडून आपलं स्थान बसवलेलं आहे. हे होत असताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून एक महत्वाचं आंदोलन गेल्या 10-12 वर्षामध्ये झालं होतं. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचा लोकदैव आहे. महाराष्ट्राच्या कृषी, शेतकरी आणि बहुजन संस्कृतीचं एक सिंबॉलिक देव म्हणून विठ्ठलांच्याकडे पाहिले जात आहे. या विठ्ठलाला बडव्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून बडवे हटाव आंदोलन करण्यात आलं. शेवटी त्या आंदोलनाला यश मिळालं आणि विठ्ठल हा लोकदेव बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला होता. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने गेल्या 20 वर्षामध्ये केलेले फार महत्वाचं हे आंदोलन होतं. या सर्व प्रश्नावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं आपली विद्यार्थी आघाडी स्थापन केलेल्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुद्धा काम सुरू आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा काम सुरू आहे, आदिवासींच्या प्रश्नावर सुद्धा काम सुरू आहे. आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास अनेक संशोधक प्राध्यापक करत आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 PhD विद्रोही सांस्कृतिक चळवळीवर झालेले आहेत. अनेक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत आणि अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या SYBच्या अभ्यासक्रमामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा समावेश झालेला आहे. अत्यंत सोप्या पद्धतीनं समाजासमोर आपलं दुःख आणि वेदना मांडणाऱ्या ही चळवळ आहे. महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातली ही एक वेगळी चळवळ आहे. तीच वेगळी चळवळ मराठी साहित्य विश्वातली मुख्य चळवळ असा विद्रोहीचा दावा आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये जाऊन गरीब शेतकरी बहुजनांचं दुःख कधीही मिटणार नाही आणि मांडलं जाणार नाही म्हणून ही या साहित्य चळवळीनं काम केलेलं होतं. धन्यवाद सर. मी एक 20 ते 25 मिनिटं आपल्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विषय मी थोडक्यात मांडलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आवाज येतोय सर? हो सर, येतोय आवाज येतोय. आपण या व्याख्यानाबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा उदय, विकास, त्याची सद्यस्थिती या संदर्भामध्ये आपण आमच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एका वेगळ्या विषयावरती बहुमोल मार्गदर्शन केलं. याबद्दल इतिहास विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास विभागातील सहकारी प्राध्यापक मनोहर निकम सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं अध्यक्ष म्हणून व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य तथा रयत संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मित्र
सांस्कृतिक चळवळ आणि बंड इतर विषयांवर नेहमीच बोलत राहतात. तर ते माझे मित्र गौतम काटकर सर, त्याबरोबर माझे सर्व सहकारी बांधव, सर्व ऐकणारे विद्यार्थी आणि मैत्रिणी. तर हा विषय जटिल पण तितकाच महत्वाचा आहे. गौतम काटकर सरांना मी 2010 पासून ओळखतो. 2010च्या अगोदर पासून 10 नंतर सुद्धा सरांचा आवडीचा विषय राहिलेला आहे. तर सरांना नुसतं बोलायला आवडत नाही, तर त्या सांस्कृतिक चळवळीतील लोकांना ते भेटत राहतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळं त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळी. तर साताऱ्यातील विजय मांडके असतील किंवा इतर काही सहकारी असतील, डॉक्टर आ साळुंके असतील किंवा पार्थ सर असतील किंवा इतर सर असतील, सर्वांशी नेहमी ते भेटत असतात, त्यांच्या समस्या चळवळीची माहिती घेत असतात. त्यामुळे त्यांचे पण आहे मित्रांनो, वादी चित्र केलाय. तर सांस्कृतिक वासातिक काळातील सांस्कृतिक बंड नावाचं एक गेल ऑमेट यांचं पुस्तक आहे मित्रांनो. तर गेल ऑमेट यांनी आपल्या पुस्तकामध्ये 1910 ते 1920 दरम्यान सर्व जातींनी कशा प्रकारे आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी, मग धनगर असतील, इतर काही जाती असतील किंवा मग तुमचे न्हावी असतील, असतील, हे सर्व 18 पगड जातीतील लोक 1910 ते 1920च्या दरम्यान आपापल्या शिक्षित अशा प्रकारे पुढे येतात आणि आपल्या जातींच्या मागणी पुढे मांडतात. आणि मग नोकरीमध्ये आरक्षण असेल किंवा इतर आरक्षणांचा प्रश्न जुनाच आहे मित्रांनो, म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा याला इतिहास राहिलेला आहे. तर वासाहती काळातील सांस्कृतिक बंड हे गेल ऑमेटचं पुस्तक मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला की हा अलीकडं राजकारणाची हवा म्हणा किंवा इतर गोष्टींच्या समस्येमुळे हा उद्भवलेला प्रश्न नाही, तर ही जुनीच मोठी समस्या आहे न सुट. तर गौतम काटकर सरांनी खूप छान विषय मांडला हा. फक्त मी जास्त त्याबद्दल बोलणार नाही, फक्त थोडंसं मला वेगळं बोलता आलं तर प्रयत्न मी. तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी सारखे, तृतीय रत्न सारखे, ब्राह्मणांचे कसब सारखे किंवा अनेक ग्रंथ किंवा सत्यशोधक समाज स्थापन करून त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. आणि प्रश्न हा, तर जातीचा प्रश्न हा जे ब्राह्मण असतील, उच्च वर्णीय लोक असतील किंवा नवीन, यांनी हा प्रश्न वरून मांडत आणलं की आधी सुशिक्षित वर्ग जो आहे, उच्च वर्णीय जे आहेत, यांना आधी त्यांच्यामध्ये जागृती आणा, नंतर ते झिरपत खाली सामान्य वर्गापर्यंत जाणार. याच्यामध्ये लोक हितवादी यांचं काय म्हणणं आहे की आधी ब्राह्मण किंवा उच्च वर्णीयांना तुम्ही बदल केला तर खरं मी त्यांचं आकर्षण खालच्या वर्णामध्ये असतं आणि मग खालचा वर्ग त्यांच्या आकर्षणापोटी आपला बदल करून घेईल, म्हणून आधी उच्च वर्णांमध्ये बदल करा, असं लोक हितवादी सारखे त्या काळातील सुधारक मांडण्याचा प्रयत्न करतात. पण महात्मा फुले यांचं म्हणणं होतं की पाया मुख्य आहे, म्हणून ते खालच्या जातींनाच आपण सुधारणा केल्या तर बदल होणार. तर याच्यावर गंबा सरदार असतील किंवा तुमचे प्रभाकर पाध्ये असतील, यांनी महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये मांडलेलं आहे छानपैकी. तर महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर मग आंबेडकरी साहित्य असेल, दलित साहित्य असतील, महात्मा फुले यांच्या प्रभावात आलेलं सत्यशोधकी साहित्य असेल, अशा प्रकारे ही मांडणी पुढे जाते आणि मग याला मार्क्सवादी धार आलेली दिसून येते मित्रांनो. मग तुमचं दलित पॅन्थरची चळवळ 1960च्या नंतर सुरू होती. मग राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, यांनी या प्रश्नाला महाराष्ट्र नाही तर भारतभर स्वरूप आणलेलं दिसतं. आणि मग मार्क्सवाद्याच्या चष्म्यातून जायचं का आंबेडकरी चष्म्यातून पुढे सरकायचं, एक अशा प्रकारे सांस्कृतिक चळवळ फिरताना आपल्याला दिसून येते. मग यातनं पुन्हा राजकारण शिरतं. मग केंद्राच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये एक विरोधाभास सुरू होतो. मग साहित्यिक असेल, तुमचं नाटक असेल, तमाशा असेल किंवा अन्य प्रकार असतील, काटकर सरांनी अतिशय सुंदरपणे मांडलेल्या आहेत गोष्टी, मी जास्त त्याच्यावर हे करणार नाही. मग अण्णाभाऊ साठे यांचं फकीरा कादंबरी असेल, बाबूराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली, कॉम्रेड शरद पाटील यांचं साहित्य तर मोठं फेमस आहे, 10 शूद्रांची गुलामगिरी खंड 1, खंड 2 किंवा माखुवा मार्क्सवाद फुले आंबेडकर वाद असेल. मग इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये लिखाण करण्यामध्ये डॉक्टर उमेश बगाडे यांचं वासाहती काळातील शेतकऱ्यांचं बंड हे सांस्कृतिक प्रकारातून पुढे सरकत जातं. मग यातनं सुद्धा एक
म्हणजे हे फार गुंतागुंतीचा मुद्दा आहे. आपण काटकर सरांनी मांडला असेल किंवा मी आता अध्यक्ष म्हणून जो मांडायचा प्रयत्न करतो, हा गुंतागुंतीचा न सुटणारा कोडा आहे मित्रांनो. पण जेव्हा तुम्ही नीट जात जेव्हा समजून घेणार, तेव्हा तुम्हाला या सांस्कृतिक बंडामधूनच या जातीच्या पोटात हा कशा प्रकारे सांस्कृतिक बंडाचा गाडा पुढे सरकतो हे तुम्हाला समजून येईल. यासाठी थोडंसं आपल्याला चिकित्सकपणे मी जी पुस्तकांचे नाव मागाशी घेत होतो, त्या पुस्तकांचं थोडं बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. मग सांस्कृतिकरणची प्रक्रिया कशी घडते याची श्रीनिवासन यांचं पुस्तक अतिशय अप्रतिम आहे. ते जर वाचलं तर तुम्हाला नेमकं समजून घेईल. किंवा डी डी कोसांबींनी प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यतामध्ये संस्कृतीकरणाची प्रक्रिया कशी घडून येते हेही त्यांनी मांडलेलं आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये जात काम करते आणि जगामध्ये तुम्ही जर बघितलं, विशेषतः युरोपियन देशांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तुम्ही बघितलं तर इथं वर्ग काम करताना दिसतो. आणि आपल्याकडं जाती जातीमध्येच वर्ग उदयाला आलेले दिसतात मित्रांनो. त्यामुळं सांस्कृतिक बंड, सांस्कृतिक उदय हे याला एक जातीय मर्यादा आलेल्या दिसतात मित्रांनो. म्हणजे जातीच्या चौकटींमध्ये, मर्यादेमध्ये, जसं आपल्याकडे दलित आणि आदिवासींचं बंड झाले होते किंवा शेतकऱ्यांची बंड झाली ब्रिटिश काळात, यांना अपयश काय आलं तर याचं उत्तर एकमेव काय येतं की हे बंड एकट्याने झाले. ठराविक ठिकाणी त्यांना मोडणं सहज शक्य झाले. ऑल इंडियामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एकाच वेळी आदिवासींचं बंड होताना दिसत नाही ब्रिटिशांविरुद्ध, किंवा एकाच वेळी शेतकऱ्यांचं बंड होताना दिसून येत नाही. 1875चं दख्खनचं बंड असेल तर अशा प्रकारे एकदम अशी बंड न झाल्यामुळं किंवा सांस्कृतिक बंड ही एकाच वेळी न झाल्यामुळं त्याला येणारं अपयश हे तसंच तात्कालिक दिसून येतं मित्रांनो आपल्याला. त्यामुळं ब्रिटिश सरकार असेल किंवा तात्कालिक कुठलंही सरकार असेल, आप्तदेशीय सरकार असेल, यांना या बंडाची दखल न घेतलेली दिसून येते. त्यामुळे हे प्रश्न आजपर्यंत, आतापर्यंत आपल्याकडे सांस्कृतिक बंडाच्या रूपाने सुरूच असलेले दिसून येतात. त्यांना यश पूर्णपणे 100% आलेले येत नाही. पण मात्र यांनी सांस्कृतिक बंड केली नाहीत का, मग बंड करायचे नाहीत का, सांस्कृतिक प्रतिकार करायचा नाही का, तर याला उत्तर नाही आहे. तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगत नाही की तुझं काय चुकलं किंवा तू काय करतोय, आमच्यावर अन्याय करतोय, हे त्याला जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत त्याला अन्यायाची जाणीव होत नाही मित्रांनो. तर त्यामुळे ही सांस्कृतिक बंड तितकीच इतिहासामध्ये महत्वाची आहेत, नोंद घेण्याजोगती आहेत. अध्यक्षीय मनोगत म्हणून मी जास्त बोलायला लागलो, मी आवर्त घेतो. तर माझे मित्र गौतम काटकर सरांनी अतिशय सर्वांगपर्शी आणि अभ्यासपूर्ण पुराव्यानिशी हा विषय मांडला होता. मग त्यांनी धुळ्याचं बंड असेल किंवा तुमचं भीमनगर अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला हे भगत यांचं नाटक असेल किंवा मराठीतील काही साहित्य असेल, या सर्वांचं त्यांनी मांडणी करायचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळे मी मनापासून त्यांचा आभार मानतो. मला इतिहास विभागाने अध्यक्ष म्हणून बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेतील आजचे पुष्प प्राध्यापक गौतम काटकर सर यांनी गुंफलं. खरं तर प्रत्यक्ष पुरोगामी चळवळीमध्ये ते काम करतात. त्यांचा आजचा जो विषय होता महाराष्ट्रातील विद्रोही चळवळ, या विषयावरती त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याबद्दल मी इतिहास विभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मनोहर निकम सर यांनी स्वीकारलं व अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. हा कार्यक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आदरणीय मुजावर मॅडम व इतिहास विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर मासाळ सर यांनीही आम्हाला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय कोकाटे सर यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम घेण्यासाठी माझ्या विभागातील आदरणीय कोरडे सर, आदरणीय शिंदे सर यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर हा या कार्यक्रमासाठी BA भाग 1 पासून ते MA भाग 2 पर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहिले, जॉईन झाले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो.